कुपवाड परिसरात एका मजुराचा धारदार शस्त्राने वर्मी घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दगडू सुखदेव केंगार असं मयत मजुराचं नाव आहे। चारित्र्याच्या संशयाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अश्विनी रमेश गायकवाड यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल केली। या प्रकरणी पत्नी छबुताई दगडू केंगार आणि तिचा साथीदार रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख फारुख मकानदार असं गुन्हा नोंद केलेल्या संशयितांची नावे आहेत। मयत दगडू केंगार हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। दरम्यान त्याचा आणि पत्नीचं कोणत्या तरी कारणावरून वारंवार वाद होत होते। याच रागातून कंटाळून पत्नीने तिचा साथीदार सराईत गुन्हेगाराच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचा कट रचला। त्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून संबंधित मजुराचा कोणत्या तरी धारदार शस्त्राने पाठीवर मांडीवर वर्मी घाव घालून खून केला। पती रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडताच संशयित घटनास्थळावरून पसार झाले। सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा पंचनामा केला। पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या। कुपवाड पोलीस ठाण्याचे आनंदराव घाडगे आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले। संशयित शाहरुख मकानदार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कुपवाड आणि संजयनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत।